आणि माढा लोकसभा मतदारसंघातील लढत अद्यापही स्पष्ट झालेली नाही। शरद पवारांनी सातारा दौऱ्यामध्ये उदयनराजेंची कॉलर उडवण्याचे संकेत दिल्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समोर धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार संधी देण्याची शक्यता आहे। साताऱ्यात छत्रपती उदयनराजेंना शरद पवार आव्हान देणार हे स्पष्ट झालंय। दिल्ली मोहीम फत्ते करून आलेल्या उदयनराजेंना साताऱ्यातून कमळाच्या चिन्हावर उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे असलेली ही जागा भाजपला देऊन त्या बदल्यात नाशिकची जागा महायुतीत अजित पवारांना सोडण्यात आली आहे। दिल्ली दरबारी झालेल्या या निर्णयानंतर साताऱ्यात आलेल्या उदयनराजेंचं हे असं जंगी स्वागत करण्यात आलं। त्यांनीही आता निर्णय झालेला आहे, विषयच संपला असं सांगत उमेदवारी मिळाल्याचे संकेत दिले। श्रेष्ठींनी मला काय सांगितलं आणि पक्ष श्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी त्यांनी मला जे सहकारी आहेत तेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले तीन जे घटक आहे आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे। त्यामुळे त्या शंका घ्यायचं काही कारण नाही। या घडामोडींनंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार साताऱ्यात आले। पदाधिकाऱ्यांशी शरद पवारांनी चर्चा केली, त्यात उमेदवारांच्या नावाची चाचपणीही केली। श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढवावी असा पवारांचा आग्रह होता, मात्र प्रकृतीच्या कारणामुळे श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला। पाटलांच्या नकारानंतर आणखी 3 ते 4 नावं चर्चेत असल्याचंही पवारांनी सांगितलंय। शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांना मवियाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शरद पवारांनी साताऱ्यातून निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता, मात्र राज्याची जबाबदारी असल्यानं ते शक्य नसल्याचं पवारांनी सांगितलंय। आम्ही जे ठरवू ते निवडणूक लढवू, त्याला अपवाद फक्त एकच आहे, श्रीनिवास पाटील, आणि ते हेच ठरवलं। आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो। आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहेत, चांगले हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे, पण सामाजिक व्यायलन्स हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल, त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो। येत्या 2 ते 3 दिवसात साताऱ्याचा उमेदवार निश्चित होणार असल्याची शक्यता आहे। वयाच्या 84व्या वर्षी कॉलर उडवून शरद पवारांनी उदयनराजेंसाठी ही निवडणूक सोपी नसेल असे संकेत दिले। नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेनंतर झालेल्या चमत्काराचा फटका त्यावेळी उदयनराजेंना सहन करावा लागला होता। आता यावेळी शरद पवार कोणाला संधी देणार आणि प्रचार सभात काय घडणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील। दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघातही शरद पवार काय खेळी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीतून विरोध होतोय। अजित पवारांसोबत असलेले रामराजे निंबाळकर, भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी उघड विरोधी भूमिका घेतली आहे। धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर थेट प्रचाराला सुरुवात केली आहे। फडणवीस आणि अजित पवारांची शिष्टाई देखील अयशस्वी ठरल्याचं दिसतंय। रामराजेंनी या भेटीनंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत कमी मतं पडली तर आपण जबाबदार नसल्याचं स्पष्ट केलंय। उमेदवार बदला, संजीव राजांना द्या, नाही तर अजून कोणाला येईल। आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे, माझं म्हणणं नाही आहे। हा उमेदवार नको, किंवा उमेदवारांनी आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर चुकलं असेल, आम्हाला विश्वास द्यावा, माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो, परंतु याच्या पुढे मी वागणार नाही। आज फक्त पलटणचा प्रश्न नाही आहे, खटावचा प्रश्न आहे, माणचा प्रश्न आहे। ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादांना आपण बोलून दाखवतो की बाबा हे असं असेल, तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही।
मोहिते पाटील घराणं रणजित सिंहांवर नाराज असल्याचं दिसतंय. सध्या भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांना भेटले. दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते हे तुतारीवर लढणार असल्याचं आधीच जाहीर करून टाकलंय. आम्ही ठरवलेलं आहे की तुतारी हातात घ्यायचं, फक्त पवार साहेबांशी जाऊन चर्चा करायची म्हणून भया किंवा ते बोलत नाही. आणि महत्वाचा मुद्दा रणजित दादाला आम्ही वाढीत टाकलेला आहे. रणजित दादाला सांगितलं 8 तारखेला तू आमच्याबरोबर बसायचं, तो पण तू आमच्याबरोबर बसायचं नाही. तू तुमचं फडणवीस साहेब आणि सगळे हे आमचे बोलले तर काय ते अजून बीजेपीच करतात. पण मी ह्यांची सीट काय सोडत नाही. त्यांना ते तुतारीच वाजवायला लावणार आहे. पहिला आणि रणजित नाही, पण पहिला सांगणार आहे की कसला तर अध्यक्ष काय तर आहे ती त्या ह्याला बीजेपीचा संघटन त्याच्या राज्यामध्ये सांगणार आहे. पहिला पक्ष एकच विजयदा. त्याला काय शेंडे धरून करतो की मी आता रणजित दादा कसं आहे आमदार आहे त्यामुळं त्याला काय बोलायला येत नाही. पण बाहेरचे काय शेंडे धरतो की त्याला काय पडतो. फक्त होणार निश्चितपणे आमचं ठरलं आहे की तुतारी. फक्त आम्ही काय का बसतो की पवारसाहेबांच्या बरोबर जाऊन चर्चा झाल्याशिवाय त्यांनी होय म्हणल्याशिवाय सांगणं चुकीचं आहे. म्हणून धैर्यशील भयासुद्धा ग बसलाय. तो मला ते तिथं फायनल झालं पाहिजे पवारसाहेबांसमोर म्हणून थांबतो ते. मोहिते पाटील यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. 3 लोकसभा आणि 8 ते 9 विधानसभा मतदारसंघांवर मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. कोल्हापुरात शाहू छत्रपतींना उमेदवारी देत शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे. त्याचप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी चिन्हावर लढवल्यास माढावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पाठोपाठ सातारा आणि माढा अशा 2 लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी फासे टाकलेले दिसत आहे. आता भाजप या खेळीला काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. माऊली डांगेसह साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.